सकाळच्या सुमारास घराबाहेर गेलेल्या एका वृद्धाचा गावाजवळील नाल्याच्या पाण्यात बुडाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ही घटना 30 जुलै रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास लाखांदूर तालुक्यातील मांदेड गावाच्या नाल्यानजीक उघडकीस आली. पोलीस सूत्रानुसार मागील 2 दिवसांपासून तालुक्यातील विविध भागात अतिवृष्टी झाली आहे. या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील सर्व नदी नाल्यांना पूर आला आहे. त्यानुसार स्थानिक मांदेड गावाजवळील नाल्यालाही पूरस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान घटनेतील पीडित व्यक्ती घटनेच्या दिवशी सकाळी आपल्या राहत्या घरातून गावाजवळील नाला परिसरात गेल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या दरम्यान पीडित व्यक्तीचा पाय घसरून ते नाल्यात पडल्याने पाण्यात बुडाल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. परिसरात पीडित व्यक्तीचा टॉवेल आढळून आल्यामुळे ही शक्यता बळावली आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक लाखांदूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार शिरीष बालेराव, सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष गंद्रे यांच्यासह इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र नाल्यात पूरस्थिती असल्यामुळे पीडित व्यक्तीच्या मृतदेहाचा शोध लागला नाही. या घटनेची माहिती स्थानिक महसूल प्रशासनाला देण्यात आली असून स्थानिक ग्रामीण नागरिक व ग्रामस्थ या घटनेवर लक्ष ठेवून आहेत.